थरच्या वाळवंटात भारतीय सैन्याचा सध्या युद्ध सराव सुरू आहे। पाकिस्तानच्या सीमेजवळ युद्ध अभ्यासाचे आयोजन करण्यात आलेले आहे। तर भारताच्या वायुदलाचा देखील युद्ध अभ्यास सुरू असल्याची माहिती समोर येते। पाकिस्तानशी तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्ध अभ्यास सुरू असल्याचं कळतंय। मिराज, सुखोई, राफेलचा देखील युद्ध अभ्यास सुरू असल्याचं कळतंय। पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याची मोठी तयारी करताना आपल्याला पाहायला मिळते। तर राजस्थानमध्ये भारतीय सैन्याचा युद्ध सराव सध्या सुरू आहे। तर थरच्या वाळवंटात भारतीय सैन्याचा युद्ध सराव सध्या सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आपल्या सोबत निवृत्त लष्कर अधिकारी सतीश ढगे जोडले गेलेले आहेत। तर सतीश सर, काय सविस्तर माहिती आहे? खरं तर आता वाळवंटात भारतीय सैन्याचा युद्ध सराव सुरू आहे। तिकडे केंद्रात महत्वाची उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे। भारताच्या वतीने आता अनेक घडामोडी आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच पहलगाम हल्ल्यानंतर जे आहे भारतानं आक्रमक भूमिका पाकिस्तान विरुद्ध घेतलेली आहे आणि काही नॉन कायनेटिक ऑपरेशन म्हणजे थोडक्यात एक प्रकारचा राजनैतिक स्ट्राईक आणि त्या अनुषंगानं 5 महत्वाचे निर्णय सीसीएसच्या मीटिंग नंतर जाहीर केले आणि आता कायनेटिक ऑपरेशन होतील म्हणजे थोडक्यात मिलिटरीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा ऍक्शन्स होतील अशा प्रकारची भारताची तयारी चालू आहे आणि त्या अनुषंगानं थार डेझर्टमध्ये होणाऱ्या या एक्सरसाइजकडे पाहिलं जात आहे। पण खरोखरच जर पाहिलं तर फक्त 3 दिवसापूर्वी हा हल्ला झाला म्हणून ही एक्सरसाइज होती अशातला भाग नाही। या एक्सरसाइजेस ज्या आहेत मुख्यतः थार डेझर्टमध्ये वाळवंटामध्ये जे आहेत प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी होत असतात आणि याचं प्लॅनिंग पूर्वीपासून होतं आणि याचा मुख्य उद्देश हाच असतो की जर भविष्यामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स म्हणजे थोडक्यात जर युद्धाची तयारी आपल्याला करायची असेल आणि त्यातल्या त्यात आपला पश्चिमी जो देश आहे पाकिस्तान आहे त्याच्यासोबत जर संघर्षाची भूमिका त्या ठिकाणी आली तर कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सरसाइजेसच्या माध्यमातून कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिलिटरी प्लॅन्सच्या माध्यमातून आपण ऍक्शन करावी आणि त्यासाठी नेहमी जे आहे आपले आर्म्ड फोर्सेस तयार असतात त्याचाच एक भाग म्हणून असे एक्सरसाइजेस त्या ठिकाणी केले जातात आणि म्हणूनच थार डेझर्टमध्ये ही एक्सरसाइज चालू आहे। मुळात या एप्रिल मे महिन्यांमध्येच ह्या एक्सरसाइजेस युजली डेझर्टमध्ये का कॅरी आउट केल्या जातात कारण तिथल्या सिव्हिलियन पॉप्युलेशनला तिथला कमीत कमी त्या ठिकाणी त्रास व्हावा किंवा त्यांची पिकं असतील त्यांचे ऍग्रिकल्चरल काही प्रॅक्टिसेस असतील त्याला कमीत कमी त्याला त्रास व्हावा म्हणून युजली आर्म्ड फोर्सेस जे आहेत या उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये या डेझर्टमध्ये एक्सरसाइजेस करत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून या एक्सरसाइजला आपल्याला पाहता येईल। नुकतीच फेब्रुवारीमध्ये सुद्धा एक महत्वाची एक्सरसाइज याच थार डेझर्टमध्ये त्या ठिकाणी झाली होती ज्यामध्ये बाकीच्या देशांसोबत सुद्धा आपले जे स्पेशल फोर्सेस होते त्यांनी कॉर्डिनेशन कॉपरेशन या माध्यमातून त्या एक्सरसाइजेस पार पाडल्या होत्या। नक्कीच ज्या प्रकारे पाकिस्तान सोबत आपले संबंध आता स्ट्रेन झालेले आहेत त्या अनुषंगानं याला आपल्याला महत्वाचं म्हणावं लागेल। बरोबर। खरं तर भारताच्या वतीने अनेक घडामोडी आपल्याला पाहायला मिळतात। भारत आता कारवाई करायला तयारच आहे कारण तिकडे भारत पाक सीमेवर जर आपण पाहिलं तर भारत आणि पाकिस्तानमध्ये गोळीबार सुरू असल्याची देखील माहिती येते। काय सविस्तर तुम्ही याबद्दल सांगाल कारण जर अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर भारताच्या वतीने कितपत तयारी आहे? खरं म्हटलं तर पाकिस्ताननं कालच्या रात्री जो एलओसीच्या अक्रॉस स्मॉल आर्म्स फायरिंग त्यांनी जो एक प्रकारचा हल्ला करण्याचा किंवा फायरिंग करण्याचा प्रयत्न केला एक प्रकारची पॅनिकी सिच्युएशन जी आहे पाकिस्तानच्या लष्करामध्ये आणि पाकिस्तानच्या सरकारमध्ये निर्माण झालेली आहे। कारण ज्या प्रकारे भारतानं आक्रमक भूमिका घेतलेली आहे त्या अनुषंगानं पाकिस्तानच्या लष्करानं स्मॉल आर्म्स फायरिंगनी हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला। सुदैवानं त्यात कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती आपल्यापर्यंत आलेली नाहीये आणि ती जीवितहानी त्या ठिकाणी झालेली नाही। पण पाकिस्तानची जी आहे म्हणजे धाबे दणाणले असं जर आपण म्हटलं तर चुकीचं ठरू नये आणि आउट ऑफ दॅट पॅनिक ते असा हल्ला करतायत। आउट ऑफ पॅनिक त्यांनी जे आहे हाय अलर्ट मोडवर त्यांचं सैनिक तर गेलेलंच आहे त्यांच्या सुट्ट्या त्या ठिकाणी कॅन्सल केलेल्या आहेत काही त्यांच्या सुद्धा एक्सरसाइजेस त्या ठिकाणी चालू आहेत आणि त्यांच्या राजकारण्यांद्वारे सुद्धा जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट दिले जात आहेत की 8 दिवसातच 15 दिवसातच जे आहे भारत हल्ला करेल। इव्हन नरेंद्र मोदी जे आहेत त्यांच्या सहकाऱ्यांची सुद्धा त्यांनी चर्चा केली नसेल आणि त्या पाकिस्तानच्या राजनेत्यांना कसं काय माहिती की 8 दिवसात आम्ही करू का 15 दिवसात करू कारण हल्ला म्हणजे त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असते सरप्राईज एलिमेंट। हल्ला होणार नक्की होणार पण तो केव्हा होणार आणि कशा पद्धतीनं होणार हे जे आहे गुलदस्त्यात ठेवल्यानंतरच जे आहे आपल्याला त्या ठिकाणी मिलिटरीली यश मिळू शकतं। म्हणून माझ्या मते टायमिंग कधी आहे हे कोणालाच त्या ठिकाणी जज करता येणार नाही किंवा अगोदरच सांगता येणार नाही पण कशा प्रकारे आणि केव्हा हल्ला होणार हाच खरा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाकिस्तान विरुद्ध कारवाई करू। सतीश सर, एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे पाकिस्तानचा माज कमी होत नाहीये। आपण जर पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये त्यांची चर्चा जर पाहिली तर एक वेगळाच कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये की आम्ही तयार आहोत भारताला उत्तर देण्यासाठी। भारताच्या वतीने जर काही
हल्ला झाला किंवा जे काही कारवाई भारत करेल त्याच्यासाठी उत्तर द्यायचं तर कुठेतरी हा पाकिस्तानचा जो माज आहे त्याबद्दल खरं म्हटलं तर भारताला जागतिक पातळीवर एलिफंट असं म्हटलं जातं. बरोबर. आपण एवढे मोठे आहोत की एलिफंट आहोत, आणि दुसऱ्या बाजूला मी जे आहे उपमा देईल पाकिस्तानला बेडकाची. कितीही फुगला तरी तो बेडूक जो आहे हत्ती एवढा मोठा होऊ शकत नाही, आणि हा बेडकाचा फुगण्याचा प्रकार आहे असं जर मी म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये. कारण कुठेतरी त्यांना स्वतःला बोस्ट करायचंय. पाकिस्तानचं लष्कर त्याला दाखवायचंय की आम्ही सक्षम आहोत. पण जर ते सक्षम असलं असतं तर मागच्या 75 वर्षामध्ये जी 3 युद्ध भारतासोबत झालेली होती त्यामध्ये त्यांना हार पत्करावी लागली नसती. फक्त हार हा प्रश्न नाही, 1971 मध्ये जगाच्या इतिहासामध्ये झालं नाही, ते तुम्हाला करावं लागलं. 93,000 सैनिकांना जनरल नियाझीला भारतासमोर जे शरणागती पत्करावी लागली. तर त्याच्यामुळे पाकिस्ताननं स्वतःला बोस्ट करणं, अशा प्रकारे जे आहे फुगवून सांगण्याचा प्रयत्न करणं, याला आपण विशेष लक्ष देण्याची गरज नाही. निश्चित. खूप खूप धन्यवाद सतीश सर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर पहलगाम हल्ल्यानंतर आता भारतीय सैन्याची मोठी तयारी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर सैन्याच्या वतीने युद्ध सराव आता सुरू झालेला आहे. थरच्या वाळवंटात भारतीय सैन्याचा युद्ध सराव पाहायला मिळतोय. पाकिस्तानच्या सीमेजवळ देखील युद्ध अभ्यासाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. भारतीय वायुदलाचा मिराज, सुखोई, राफेलचा युद्ध सराव आपल्याला पाहायला मिळतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.